जळगाव जामोद येथील भाजपाचे कार्यकर्ते स्वर्गवासी पंकज देशमुख यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी आज जळगाव जामोद येथील एसडीओ कार्यालयावरती मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक, सर्वपक्षीय नागरिक जे ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत पंकज देशमुख यांच्या पत्नी आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत ताई, काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? आज तुम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। माझी अशी मागणी आहे की माझे जे पती आहे पंकज देशमुख हे 22 वर्ष भाजप कार्यकर्ता आणि असे एकनिष्ठ होते सर्वांसोबत, असे मनमुटाव वगैरे त्यांचा कोणासोबत नव्हता आणि हे जे त्यांच्या हत्या झालेली आहे त्याला वेगळं रूप समोरच्यांनी दिलेलं आहे त्यांच्यासोबत हत्या करून। तर माझे जे लहान मुलं आहे, माझा संसार जो उद्ध्वस्त झालेला आहे आज, तर माझ्या पतीला आणि माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे। आणि जे फडणवीस साहेब आहेत त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की कृपया माझ्या पतींची चौकशी ही निपक्ष व्हायला हवी आणि माझ्या पतींचे जे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे ते संपूर्ण जगासमोर यायला पाहिजे। काय वाटतं की 1 महिना झाला अजूनही तपास योग्य दिशेने झाला नाही, कोणावरती संशय असेल तुमचा? पोलीस प्रशासनावर काहीतरी दबाव आहे, तो कुठल्या प्रकारचा दबाव आहे ते माहिती नाही, कारण की सुरुवातीपासून त्यांच्या घातपात आहे, त्या घातपातानुसार त्यांचा कुठलाच तपास झालेला नाही। नक्कीच। तर या होत्या स्वर्गवासी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख, ज्यांनी आज या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे आणि सरकारकडे मागणी केली आहे त्यांच्या पतीची जी हत्या झालेली असा संशय त्यांनी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे। त्यामुळे निलेश देशमुखसह गणेश सोळे, जळगाव जामोद बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।